आणि आता एक सविस्तर बातमी समोर येते। अनिल देशमुखांनंतर आणखी एका उमेदवारावर हल्ला झालाय। हिंगोलीमध्ये वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के यांच्यावर हा हल्ला झालाय। हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावरील सेलसुरा या फाट्याजवळची ही घटना आहे। तर हिंगोलीच्या कळमनुरीचे वंचितचे हे उमेदवार आहेत दिलीप म्हस्के यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यांच्या घडामोडी घडत असतानाच आता प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा वचक असणं अत्यंत गरजेचं आहे। हिंगोलीमधली ही घटना आहे। तर कालच काटोल या ठिकाणी जात असताना अनिल देशमुखांवर हल्ला झाला आणि आता हिंगोलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा हल्ला झाला। कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के नाईक यांचा आज रात्री 1 वाजता 5-6 व्यक्तींनी सेलसुरा फाटा येथे त्यांच्या गाडीवरती जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये त्यांना देखील मारहाण करण्यात आली। त्यांचं डोकं सुद्धा फुटलेलं आहे। 5-6 जणांनी त्यांच्या छातीमध्ये देखील मुकामार दिलेला आहे। सदरील या जीवघेण्या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि याचा तात्काळ पोलीस प्रशासनाने तपास करून या पाठीमागील आरोपींचा शोध घ्यावा अशी देखील मागणी करतो।